आता आंतरराष्ट्रीय अर्थकारणातून एक महत्त्वाची बातमी। जपान आणि अमेरिकेमध्ये अलीकडेच एक मोठा आर्थिक समझोता झाला। त्यानुसार एका दशकात पहिल्यांदाच अमेरिकेने जपानी चलन येनची खरेदी केली आहे। येनला डॉलरच्या तुलनेत त्याच्या 40 वर्षांच्या नीचांकी पातळीवरून बाहेर काढण्यासाठी जपान आणि अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयांनी हा परस्पर हस्तक्षेप करत एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। ही खरेदी केल्यानंतर डॉलर येनच्या तुलनेत काहीसा घसरला। जाणून बुजून हे पाऊल उचलण्यात आलंय कारण जपानी अर्थव्यवस्था सध्या प्रचंड अडचणीत आहे। We have a good relationship with Japan. We're very strong, very strong financially. And they are, they have a weakening yen, and they wanted a little bit of help. It was really, more than anything else, it was a signal of friendship. दरम्यान गेल्या आठवड्यात जपानी चलन येन डॉलरच्या तुलनेत 164 च्या पातळीपर्यंत पोहोचलं होतं। ही गेल्या 40 वर्षातली सर्वात नीचांकी पातळी आहे। या तीव्र घसरणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जपान आणि अमेरिकेने एकत्रितपणे परकीय चलन बाजारात हा हस्तक्षेप केलाय। या हस्तक्षेपाचा मुख्य उद्देश म्हणजे येनची अधिक अस्थिरता रोखणं आणि चलन सट्टेबाजांना नियंत्रित करणं हा होता। गेल्या 15 वर्षात म्हणजे 2011 नंतर जपान आणि अमेरिकेने चलन बाजारात एकत्र येऊन पाऊल उचलण्याची ही एक पहिलीच वेळ आहे। यापूर्वी 2011 मध्ये पूर्व जपानमध्ये भूकंप आला होता, सुनामी आली होती आणि त्यानंतर दोन्ही देशांनी येन कमकुवत करण्यासाठी समन्वित कारवाई केली होती। यावेळी येनला आणखी घसरण्यापासून वाचवणं हा उद्देश आहे। पण नेमकी जपानवर इतकी वाईट स्थिती का ओढवली आहे? अर्थतज्ञांचं काय मत आहे हेही पाहूया। सध्याच्या युद्ध परिस्थितीमुळे गॅस आणि अर्थातच खनिज तेल याचा जसा जो आयात होते त्याच्यामध्ये जपानचा खर्च वाढला आणि त्यासाठी डॉलरची रिक्वायरमेंट होते। त्याशिवाय आपण बघितलं की जॅपनीज सेंट्रल बँक जी आहे ती जनरली इंटरेस्ट रेट वाढण्याकडे त्यांचा कल नसतो आणि या सगळ्यामुळे जपानच्या येनवरती प्रेशर आलं आणि या 2026ला तर ते ठळकपणे दिसून आलं आणि एकूणच त्यांचा ज्याला म्हणतो की ग्रोथ रेट पण कमी आहे आणि डेट पण आहे। या सगळ्याचा परिणाम हा येन नक्कीच वीक होण्यात झालेला आहे। तर बँक ऑफ जपानच्या आकडेवारीनुसार टोकियोने शुक्रवारी येनची घसरण का झाली ते आपण पाहतो। 1990च्या दशकातील मंदीनंतर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी दीर्घकाळ जपानमध्ये व्याजदर हे शून्य किंवा नकारात्मक ठेवण्यात आले होते। 2024 मध्ये जपानने व्याजदर वाढवले, मात्र ते जगाच्या तुलनेत अत्यंत कमी राहिले। कमी व्याजदरांमुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून येनमध्ये कर्ज घेऊन ते जास्त परतावा देणाऱ्या चलनात गुंतवण्यात आले। जपानी कंपन्यांची मोठी परदेशी गुंतवणूक आणि त्यांची परदेशी कमाई ही परदेशातच राहिली, ती बायदेशी आली नाही। त्याचा येनवर परिणाम झाला आणि येन 40 वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला। जपान अन्न आणि ऊर्जेसाठी पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहे। मोठी आयात इराणकडून केली जाते। युद्ध आणि जागतिक घडामोडींमुळे तेल वायूच्या किमती वाढल्या की त्याचा थेट परिणाम जपानमध्ये जाणवतो। सध्याच्या इराण युद्धाचाही जपानी येनला मोठा फटका बसलाय। दुसरीकडे बँक ऑफ जपानने दिलेल्या आकडेवारीनुसार टोकियोने शुक्रवारी अधिकृत संयुक्त हस्तक्षेप करण्यापूर्वी गुरुवारी न्यूयॉर्कच्या बाजारात येन खरेदी करण्यासाठी सुमारे 59 अब्ज डॉलर विकले गेले होते। या हस्तक्षेपाचा चलन बाजारावर त्वरित परिणाम दिसला। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टिप्पणीनंतर डॉलर 0.2% घसरून 157.07 येनवर आला। ही गेल्या आठवड्यात येन डॉलरच्या तुलनेत 164 वर होता, हे विशेष। दरम्यान अमेरिका या समन्वयित हस्तक्षेपामध्ये सहभागी होण्यास सहमत झाला कारण ते त्याच्या स्वतःच्या राष्ट्रीय हिताचं देखील आहे। जर येन आणि जपानी सरकारी बॉन्ड्समध्ये विक्री सुरू राहिली असती तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असता आणि वॉशिंग्टनसाठी कर्ज घेण्याचा खर्च वाढला असता। जपानी येन खरेदी करून त्याचे मूल्य वाढवण्यामागे अमेरिकेचाही फायदा आहे। पाहूया येनला सावरण्यामध्ये अमेरिकेचे फायदे कोणते आहेत। मुख्य फायदा म्हणजे निर्यात वाढवणं, आर्थिक अस्थिरता रोखणं आणि व्यापार संतुलन सुधारणं। अतिशय मजबूत डॉलरमुळे अमेरिकेची निर्यात परदेशी ग्राहकांसाठी महाग होते आणि याचा फटका हा अमेरिकन कंपन्यांनाच बसतो।
येन मजबूत झाल्यामुळे डॉलरवरील अतिरिक्त ताण कमी होतो. हा एक अमेरिकेचा फायदा होतो. जपान हा अमेरिकेच्या सरकारी कर्ज रोख्यांमध्ये म्हणजे बॉन्ड्समध्ये जगातील सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. जपानचं चलन पूर्णपणे कोलमडलं तर जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि परिणामी अमेरिकेच्या बॉन्ड बाजारावर त्याचा विपरीत परिणाम होतो. यावर अर्थतज्ञांचं काय मत आहे पाहूया. जेव्हा जेव्हा डॉलर तुलनेने येनच्या मजबूत होतं तेव्हा अमेरिकन कंपन्यांना ते जे निर्यात करतात ते उच्च तंत्रज्ञान संरक्षण किंवा सेवा क्षेत्र सगळ्या ठिकाणी त्यांचं ते वर्चस्व राहतं. आणि एकूणच आपण बघितलं तर जेव्हा आशियाई चलन जेव्हा जेव्हा कमी होतं कमजोर होतं तेव्हा अमेरिकेचा आर्थिक प्रभाव वाढतो आणि डॉलर मजबूत असल्यामुळे आयात स्वस्त पडते आणि त्यामुळेच अमेरिकेत सुद्धा महागाई कमी होण्यासाठी मदत होते. त्यामुळे जेव्हा जेव्हा जपानचा येन हा कमकुवतो तेव्हा अमेरिका त्यातून फायदा उठवते. अमेरिका एकीकडे जपानी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी मदत करतोय कारण अमेरिका म्हणजे जगातली महासत्ता, तसेच ती सर्वात शक्तिशाली लष्करी ताकदही आहे. अत्याधुनिक अद्ययावत शस्त्रास्त्रांचा मोठा साठा अमेरिकेकडे असतो. मात्र हाच साठा आता संपत चाललाय. मुख्य कारण आहे इराणसह अपेक्षेहून अधिक काळ लांबलेलं युद्ध. पेंटागॉनशी संबंधित एका अहवालानुसार अमेरिकेकडील पॅट्रियॉट आणि थाड या क्षेपणास्त्रांच्या साठ्यात घट होत चालली आहे. हीच क्षेपणास्त्र अमेरिकेनं इराण युद्धात मोठ्या प्रमाणात वापरलेली आहेत. शिवाय युक्रेन युद्धातही अमेरिकेची बरीच शस्त्र खर्ची पडली आहेत. गेले 4.5 वर्ष रशिया युक्रेन युद्ध सुरू आहे आणि त्यात अमेरिका हाच युक्रेनसाठी सर्वात मोठा शस्त्र पुरवठादार देश ठरलाय. त्याचाही परिणाम अमेरिकेच्या शस्त्र साठ्यावर होतोय. शिवाय नवी शस्त्र प्रणाली निर्माण करण्यासाठी काही वर्षांचा अवधी लागू शकतो. सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजच्या थिंक टँकनं एक अहवाल सादर केलाय आणि या अहवालानुसार अमेरिकेच्या पॅट्रियट क्षेपणास्त्र साठ्यातील सुमारे 60 ते 65% आणि थाड क्षेपणास्त्रांमधील जवळपास 1/3 अधिक साठा संपलाय. अमेरिकेचा शस्त्रसाठा किती आहे यासाठी उदाहरणादाखल पॅट्रियट आणि थाड क्षेपणास्त्रांच्या साठ्यावर एक नजर टाकूया. पॅट्रियट क्षेपणास्त्र युद्धापूर्वी होती 2200, तर युद्ध सुरू झाल्यानंतर ही संख्या घटत आली 827 वर. थाड क्षेपणास्त्र प्रणाली युद्धापूर्वी 452 अशी संख्या होती. युद्धानंतर मात्र 278 पर्यंत ही संख्या घटलेली आहे. मात्र खुद्द अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांना काही हे मान्य नाही. त्यांनी हे दावे फेटाळून लावलेत. अमेरिका आजही मजबूत स्थितीत असल्याचंच त्यांनी सांगितलंय. A lot of ammunition, different types. You know, Biden gave a lot to Ukraine, and so we're building that up. But we have a lot. We have a lot of the mid-level stuff too. I mean, more than we could ever use, no matter what. But we have a lot. I'd like to have more, to be honest. But so much was given to Ukraine by Biden. When I left, the cupboards were full. When I came here with Obama, he didn't buy ammunition. We had very little. And I got it built. Now, as soon as I left, they gave a lot of it to Ukraine. I mean numbers that nobody's ever seen before. ट्रम्प यांनी कितीही दावा केला असला की आम्ही लवकरात लवकर शस्त्रास्त्र निर्मिती करत आहोत, मात्र क्षेपणास्त्र म्हणजे जी क्षेपणास्त्र अमेरिका वापरत आहे ती क्षेपणास्त्र बनवण्यासाठी जवळपास काही वर्षांचा कालावधी लागू शकतो. नेमका किती कालावधी लागू शकतो पाहूया एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून. पॅट्रियट क्षेपणास्त्र तयार करण्यासाठी साधारणपणे 24 ते 42 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, म्हणजेच 2 ते 2.5-3 वर्षांचा कालावधी. क्षेपणास्त्राच्या मुख्य भागासाठी 24 महिने लागतात. तर पॅट्रियटच्या सॉलिड रॉकेट मोटरसाठी 30 महिन्यांपर्यंतचा उत्पादन कालावधी लागू शकतो. जगभरातून किंवा देशांतर्गत शेकडो वेगवेगळ्या कंपन्यांच्या सुट्या भागांवर तंत्रज्ञानाची गरज असते. हवेतील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यासाठी प्रचंड संगणकीय क्षमता गरजेची असते. प्रगत सॉफ्टवेअर हार्डवेअरची सुद्धा गरज असते. प्रत्यक्षात कारखान्यातून पॅट्रियट क्षेपणास्त्र बाहेर येईपर्यंत 3 वर्षांहून अधिक काळ लागू शकतो. तर थाड क्षेपणास्त्र प्रणालीच्या एका करारासाठी साधारणपणे 53 महिने म्हणजे अंदाजे 4.5 वर्ष लागू शकतात. संगणकीय हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि प्रॉपल्शन सिस्टीम अतिशय क्लिष्ट असल्यामुळे या थाडचं जलद उत्पादन करणं कठीण आहे. आणि अशात जर आणखी एखादं युद्ध फुटलं तर मात्र अमेरिकेला फार मोठा संकटाचा सामना करावा लागू शकतो.